आज आंदोलन केलं, शेतकरी मोठ्या संख्येने आले. आम्हाला माहिती अशी मिळते की 22 तारखेला बाजार समितीच्या तुम्हाला सगळ्या संचालक मंडळांची मीटिंग आहे. तुम्हाला अजेंडा मिळाला का, तो कधी प्राप्त झाला? आम्हाला अजेंडा मला वाटते 15-16 तारखेला, 14ची तारीख आहे याच्यावरती, आणि 15-16 तारखेला तो अजेंडा आम्हाला प्राप्त झालेला आहे. खरं तर या सगळ्या मला वाटतं 12 तारखेला खरेदी खत झालं, तालुक्यातलं वातावरण गरम झालं आणि शेतकऱ्यापर्यंत ही बातमी गेल्यानंतर त्याच्यावरती प्रचंड मोठा उठाव झालेला आहे. आणि तरीसुद्धा 22 तारखेला मीटिंग. आणि दुर्दैव आपलं बघा, त्याच्यामध्ये 9 नंबरचा विषय असा लावलेला आहे, माननीय पणन संचालक सो महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील मंजूर आदेश मान्यतेनुसार 13/3/25 रोजीच्या आदेशानुसार संस्थेचे उपबाजार आवार नारायणगाव येथील बाजार आवाराचे विकास व विस्तारासाठी मालकी हक्काने जागा जमीन रजिस्टर खरेदी खत झालेले असून त्याबाबत माहिती देणे. अरे सगळ्या दुनियाला माहीत झालं, जगात माहीत झालं ना, आता काय डोंबल्याची माहिती देता? लाज वाटली पाहिजे हा विषय घ्यायलासुद्धा. म्हणजे जसे काही 10-20 हजाराची आहे, 30 कोटीची जागा नाना खरेदी केली जाते, कार्योत्तर मंदिरासारखा आणणं याच्यामध्ये हा विषय. उद्या आम्ही त्यांना, शेतकऱ्यांनी आज सांगितलं आहे आम्हाला, उद्या आम्ही शेकडोच्या संख्येने येणार. उद्याच्या मीटिंगमध्ये काही होऊ शकतं, उद्याच्या मीटिंगमध्ये काही होऊ शकतं. आमच्या आज तुम्ही पाहिले हजारोंच्या कायद्याच्या 100% कायदा सुव्यवस्था बिघडणार, काहीही होऊ शकेल. त्याच्यामुळं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा चुकीच्या पद्धतीचा निर्णय घेऊ देणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे जो निर्णय त्यांनी अगोदर घेणं गरजेचं होतं, 13/3ची जी मंजूर होती ती एप्रिल महिन्याच्या मीटिंगमध्ये तो विषय होता. तो मीटिंगचा विषय त्यांनी ती मीटिंगच रद्द केली आणि त्याच्यानंतर झालेल्या 2 किंवा 3 मीटिंगामध्ये तो विषय आला नाही ना, आता आला आहे. कायद्यात कोणत्या बसतं हे? ही काय 28 हजाराची जमीन आहे काय तुम्ही खरेदी केली मग त्याला कार्योत्तर मान्यता घ्यायची? हे पणन संचालकाने आणि ERनी सुद्धा सांगितलं पाहिजे. उद्या शेतकरी येत आहेत, हजाराच्या संख्येत उद्या शेतकरी येणार आहेत आणि काहीही घडू शकतं उद्या. ही शिवजन्मभूमी आहे, कायद्याचं राज्य आहे, तुम्ही सगळे जाणकार आहेत. आमचं म्हणणं तेच आहे, काय द्यायचं नाही, काय द्यायचं हे राज्य आहे, काय द्यायचं हे राज्य आहे. तुम्ही लक्षात घ्या. ERला आम्ही आता निवेदन देतोय. ज्या पद्धतीनं एक मिनिट, नाना बोलणार आहे माझ्यानंतर. ज्या पद्धतीनं हा व्यवहार झाला आहे हा 100% चुकीचा झाला आहे. जो अहवाल दिला आहे सन्माननीय ER महोदयांनी, आता त्यांची गाठ घेतली आपल्याला माहिती आहे. आम्ही त्यांना आता निवेदन देतोय आणि तातडीनं त्यांनी तो अहवाल व्यवस्थित किंवा जो खरा आहे तो द्यावा आणि त्याच्यावरती निर्णय घ्यावा. तोपर्यंत ही मीटिंगसुद्धा रद्द करण्यात आली पाहिजे, नाही तर उद्या फाळासकट समन्वयाने काही मार्ग निघेल का नाही? 100% निघेल. अत्यंत चांगला समन्वय आहे. तुमच्या माध्यमातून ते होऊ द्या. ते जे 30 कोटी रुपये खर्च झालेले आहेत, ते जे संचालक आहेत आणि जे सभापती आहेत, ज्यांनी सह्या केल्या आहेत ते 4-6 जण आणि उरलेले संचालक त्यांना पाठिंबा देणारे यांनी बाजार समितीच्या खात्यामध्ये भरावेत. 100% समन्वयाने मार्ग, 100% काही अडचण. त्यांनी जे 10 एकर जागा घेतली ना, खरं तर शरददादा सोनवणे आमदार झाले, त्यांनी तालुक्यामध्ये बेघरांसाठी 10 एकर जागा घेऊन घरकुलं बांधणार असं म्हटले. ही जागा संजय काळेंनी स्वतःच्या नावावर करावी, बाजार समितीचे पैसे परत द्यावेत. वा. आणि ती शरददादा कधी जागा देऊन गरीबागरीबासाठी तिला घरं बांधायचं असं आमची त्यांना सूचना आहे. एवढी सूचना असं वाटत नाही योगदान असेल का? 100% देणार. अहो त्यांनी मला म्हटले ना, पुतळ्याला मी विरोध केला. मी शिवाजीदादांचा भक्त आहे, त्यांनी मला तालुक्यात आणले. पुतळ्याला विरोध नाही केला. पुतळ्याला मार्केट कमिटीच्या खर्चातून पैसे करू नका. रघुनाथ लेंडे 2 लाख रुपये देईन, 14 लाख रुपयाचा पुतळा, मी 2 लाख रुपये द्यायला तयार होतो. तुम्ही तुमचं योगदान घ्या, तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे पैसे घेऊन पुतळा बांधू असं म्हणणार रघुनाथ लेंडे. वेगळं म्हणा, काय सांगू नको. ऐका ना, समोर म्हणा कधी बोलायला. तुमच्या काही घडण्यापेक्षा माझं एक म्हणणं होतं, मला अजेंडा इथं माऊली शेटनं उद्या दाखवलं. उद्याचे विषयपत्रकावर विषय आहे. मी मग असे सांगितलं त्यांच्याबरोबर जे त्यांनी विषय रद्द करा, विषय रद्द होईलच. परंतु जे संचालक महोदय आहेत आमचे, त्यांच्यावर जे संचालक आहेत का जे फक्त तनाने शरीराने त्यांच्यावर आहेत पण मनाने आमच्यावर आहेत, त्यांना विनंती आमच्या आपल्या माध्यमातून आहे की उद्या कुठंतरी आपण स्टँड घ्या. सत्सद बुद्धीने याला विरोध करा आणि उद्या आयुष्यात थांबवा. असे त्यांच्यावर जे शरीराने आहेत परंतु मनाने आमच्यावर त्या संचालकाला विनंती. आणि उद्या परत तुम्हाला युटर्न घेऊ नका त्याच्यामध्ये. संचालकांना मागे फिरा. 100% त्यांच्यावर जे 15 संचालक म्हणतायत ना, सांगतो तुम्हाला 14 ते त्यांच्याबरोबर आहेत. त्यातले उद्या 2000 पण राहणार नाही. म्हणजे तुमच्याकडे 12 तुमच्या बाजून लोक राहणार, हे खात्री करा म्हणा. जे आंदोलन किंवा मोर्चा होता ते एकाच गोष्टी संदर्भात होता. जागा खरेदी करायला कोणाचाही विरोध नव्हता आणि नाही पण. परंतु आज हे आंदोलन लोकांना जो फार मोठा भ्रष्टाचार वाटला. कारण तेवढ्या पैशामध्ये
मला जर तेवढे पैसे दिले तर मी तिथं सुसज्ज मार्केट बांधून एक चांगलं आधारित मार्केट या जिल्ह्यात या महाराष्ट्रात असं मार्केट बांधून तिथं उभं राहिलं असतं. म्हणून लोकांचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आज लोकांना या आंदोलनाला आली होती, उत्स्फूर्त लोक आली होती. लोकांना हे मान्य नाही आहे आणि म्हणून हे इथं आल्यानंतर लोकांना कळलं का उद्या या ठिकाणी संजय काळ्यांनी सांगितलं होतं कुणी आंदोलनाला येऊ नका तरी लोक आले. ते उद्या 22 तारखेला मासिक मिटिंग आहे त्यांची आणि हे लोकांना माहिती नव्हतं. लोकांचं आता चर्चा जाताना अशी होती की उद्याच्या मिटिंगला आजचं आंदोलन खरं उद्या ठेवायला पाहतो म्हणून काही लोक सांगून गेले. बरीचशी लोक का उद्या आम्ही इथं येणार हे काय संचालक मंडळाच्या किंवा यांच्या हातात राहिलं नाही. हा विषय शेतकऱ्यांनी हातात घेतलेला आहे. उद्याचं तिथं होणारं काय होणार आहे हे वेगळ्या स्टाईलनी आणि वेगळं आंदोलन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी घेरावा घालणारे प्रत्येक संचालकाला आणि सभापतीला सुद्धा लोक अडवून विचारणार आहेत आणि म्हणून उद्या जे काय होणार आहे त्याला काय आम्ही काय नाही शेतकऱ्यांना कोणी अडवू शकत नाही. त्याची काय आम्ही परमिशन घेणार नाही. शेवटी शेतकरी त्या ठिकाणी चौकशी येणार आहे. ते शेतकरी कुठे संचालक मंडळाने सांगितले म्हणून येणार नाही. शेतकरी स्वतः त्या ठिकाणी आम्हाला म्हणले तुम्ही गप्प बसा, तुम्ही सांगू नका. त्यावेळेस विचारणार आहे. तर माझी एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जसे मगाशी म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली जर तुम्ही आम्हाला सांगता जर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं शपथ घेऊन त्यांनी सांगावं की मी हा व्यवहार खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने केला आहे आणि जो करायचा होता तो आत्ता वार्षिक मिटिंग असती त्या वार्षिक मिटिंगमध्ये विषय घेतला असता सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं असतं सगळ्या शेतकऱ्यांनी अनुमोदन दिलं असतं. काय आहे जर तुम्हाला पारदर्शकच तुम्ही कारभार करताय ना मग जनतेपुढे ठेवायला अडचण काय आहे. लोकांना सांगायला अडचण काय आहे. करा ना सगळं. लोक चोरून लपून कशाला करताय एवढंच फक्त आहे. आणि म्हणून असं आहे भ्रष्टाचार. शेतकऱ्यांचे पैसे लोकांना ज्या सुविधा शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होत्या त्या वंचित ठेवल्या. मला सांगा 13 एकर जागा आज आपण किती वर्ष घेऊन पडली ती का डेव्हलप करत नाही आणि मग तुम्हाला ते जो बाह्य रस्ता करायचा आहे तिथं मार्केट कमिटी खर्च करू शकत नाही का तर म्हणजे करायला काय अडचण नाही. एवढ्या वर्ष कशाला थांबायला लागत होतं. कमिटीने अर्ज करायचा 30 कोटी. त्याचं परमिशन घ्यायचं असतं. खरेदी जागा घ्यायला अजिबात विरोध नाही. मी पहिल्यापासून सांगतोय आपण घेतलीच पाहिजे डेव्हलप केलंच पाहिजे. आज आपल्या व्यवहाराला विरोध आहे. आमचं म्हणणं एकच होतं जर सरकार आपल्याला नाना 1 रुपयात जमीन देते आपल्या तालुक्यातले नेते आपल्याबरोबर आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या मागे आहेत मग आपल्याला अडचण काय काय म्हणजे अडचण काय म्हणजे पैसे कसे पैसे किती नाही माऊली शेठ संतोष शेठ आपली ती जागा घ्यायला विरोध नाहीच पण ती जागा आजच्या योग्य भावाने रेटप्रमाणे खरेदी पारदर्शकाने खरेदी करा. आपला कुठे विरोध आहे जागा घ्यायला. आमचं कुठे तेवढ्या पैसे सांगा ना. सुसज्ज मार्केट बांधून झालं असतं पार पाहिजे सुसज्ज म्हणजे आहे तसं. आणि म्हणून काल तिथल्या लोकांना तिथल्या लोकांना एवढीच विनंती आहे तुम्ही शेतकरी आहात ते आपलीच लोक आहेत चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करू नका. काही एक एजंट आहे तिथला मधला मोठा आणि तो एजंट सगळं तिथं घडवतो. म्हणून माझं म्हणणं आहे असं आता बीडमध्ये कसा तो अक्का तयार झाला होता तसा आज जुन्नरचा संजय काळे अक्का तयार झालेला आहे. याचा कुठलाही व्यवसाय नाही कुठलाही हे नाही. मार्केट कमिटीमध्ये पैसे कमवायचे आणि लोकांना चुकीच्या पद्धतीने हे व्यवहार करायचे आणि त्यातमध्ये पैसे घ्यायचे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता शेतकऱ्यांसाठीच काम करा आणि ते पारदर्शक. किती वर्ष झालं तुम्ही सभापती काय वेगळं करताय. अरे हे सगळे शिवाजीराव काळ्यांनी घेऊन ठेवलेल्या प्रॉपर्टी आहेत जमिनी आहेत त्याच्या व्यतिरिक्त काय खरेदी केलं तुम्ही. शेतकरी निवास नाही शौचालय नाही लोकांना शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था नाही अल्प दरामध्ये. अहो ते जाऊ द्या. तुम्ही सांगा सांगतोय तुम्हाला नेहमी हो आम्ही पण तुम्हाला सांगतो नेहमी. अहो ते तर जेवण ना इथं येणाऱ्या शेतकऱ्यांना मुतारी नाही बाकी सोडून द्या. दाखवा कुठे मला चला जुन्नर मार्केटमध्ये हक्का फिरून दाखवा आहे का कुठं दाखवा मला. मग आमचं म्हणणंच आहे तुम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला ज्या विश्वासाने समजा बसवलं आहे तर त्या विश्वासानं पात्र राहून खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे ही अपेक्षा आहे आमची.
त्याला वैयक्तिक त्याच्या प्रवृत्तीला माग फिरा म्हणावा, लय वाईट आहे. पैशाचं आंदोलन आणि ते मागाशी म्हटले हे पापाची काठी लय बेकार आहे राव. ते एकीकडे कोणचं म्हणतात काय काय करते बरोबर हो एकीकडे ते आंदोलन आपण पुकारलं नाही, शेतकऱ्यांनी सांगितलं. बाजार समितीचं मतदान शेतकऱ्यांना ते पाहिजे. करता उद्याचं जे आंदोलन आहे, मगाशी मी सांगितलं त्याचे काय आम्ही परमिशन भेटू ते शेतकऱ्यांनी घेतलेलं आंदोलन आणि ती जबाबदारी आमची पण नाही संचालक म्हणून. त्यांना आम्हाला सांगितलं का तुम्ही यायचं नाही, पुढे आम्ही करतो काय करायचं ते. म्हणून शेतकरी येतील आणि ते तेवढ्या वेळे स्टाईलने येणारे शेतकरी. त्यांना म्हटलं शेवटी तुम्ही आम्ही सुद्धा पुढं राहणार नाही, ते त्यांच्या पद्धतीने हे करतील. आणि म्हणून हे सर्व घडत असताना संजय काळेंना आता सुद्धा थोडंसं समजून त्यांनी हा विषय थांबवला पाहिजे. एक मिटिंग लावा, त्या मिटिंगमध्ये लोकांचं काय म्हणणं. मित्र काही मध्यस्थी करेल का? हां आमच्यासारखा मित्र मध्यस्थी करायला तर त्याला आमच्यासारखे नाना मला येऊन चोरून भेटून गेले. हा तेच मी सांगणार होतो. आता समजा ही मंडळी समजा मी म्हणतो गेली भेटायला समजा मला, पण ही पहिली कशा गोष्ट म्हणजे आम्ही गेलोच नाही बरं का. समजा तुम्ही म्हणता समजा या शब्दावर समजा गेली, तुम्ही सभापती आहात एखादा ह्याच विषयासाठी आंबेगाव बाजार समितीचे सभापती आहेत. सुंदर नाही ह्याच विषयासाठी जर गेली असेल, ही चर्चा केली असतील की सभापती साहेब याला सगळ्याचा विरोध आहे असं लोकांचं म्हणणं आहे, हे सांगायला पण लोकांनी जायचं नाही. आणि ते लोकांनी मग आमच्याकडे भेटायला याला पण चोरी आहे का? नाना मग असं ते तर नाहीच गेले, पण माझ्यासारखा म्हणतोय बरं तिथं जर काय बोललं तुमच्याकडे संभाषण असेल ते दाखवा जनतेला, मग काय अडचण आहे. सीसीटीव्ही नार्को टेस्ट नार्को टेस्ट करा, काय अडचण नाही. येत होता तर नार्कोटेकच्या वेळेला तर रामकृष्ण हरी होईल करा. आम्हाला खरं ते आमच्या घरांमधल्या तिजोऱ्या चेक करा, एका बाजूला त्या दिवशी त्यांच्या घरांमधल्या तिजोऱ्या चेक करा, पोलीस स्टेशनच्या मागचा तो स्ट्रॉंग रूम आहे तोही चेक करा. कसं आहे, जसे माणसं दिसतील तसे बोलायला स्टाईलची सुरुवात करताय. आता त्याविषयी काय म्हटले, त्या आमच्या भगिनीला अशा त्यांना धरून आणलं, त्यांना बोलता येत नव्हतं तरी त्यांना बोलायला लावलं. दुसरीकडे काय म्हणतायत ते की मंत्र्याला मी सांगेल, तू काय मुख्यमंत्री आहे, तू काय द्याय हाकलून देतील म्हटले त्यांना. आता कोणाला हाकलून द्यायचं तुला? एका संचालकाचं ऐकून बोलतात आणि परत तुला एकतर याच्यात एकतर आम्ही जरी घरी येऊ तुला चॅलेंज आहे माझं, नाही तर तुला तरी हात लावू. हे नाही, मुद्दा कळाला नाही. मुद्दा कळाला नाही. तो म्हटला ना मंत्र्यांना हाकलून लावतील, आम्ही मंत्र्यांना सांगणार आहे सगळं. मंत्री आम्हाला तरी घरी जा म्हणतील, नाही तर त्याला तरी आतमध्ये. येस येस. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.